खबर को YouTube पर देख रहे हैं तो चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन को जरूर दबाएं और अगर आप इस खबर को फेसबुक या इंस्टा के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो कर लें ताकि सबसे पहले खबर आप तक पहुंचे। नमस्कार N24 जिंतूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। संपादक रहीम शेख जिंतूर। राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज जून 28 रोजी परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत आज कसरता जिंतूर येथे मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी लोकप्रतिनिधी, आरोग्य विभागाचे अधिकारी, पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 2 थेंब पोलिओचे प्रत्येक बालकाच्या सुरक्षित आणि निरोगी भविष्याचे ठेवण्यासाठी 5 वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब अवश्य पाजून या जनजागृती आणि जनारोग्य मोहिमेत सहभागी झाले होते। आमच्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट करा। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आमच्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज ग्राम सडक योजना टप्पा 2 TWT अंतर्गत रोहिला पिंपरी ते कसर सिमेंट रस्ता या महत्त्वपूर्ण विकासकामाचे भूमिपूजन सोहळ्याचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या रस्त्यामुळे परिसरातील नागरिकांना सुरक्षित, सुलभ व दर्जेदार दळणवळणाची सुविधा उपलब्ध होणार असून शिक्षण, आरोग्य, शेती आणि व्यापाराच्या दृष्टीनेही मोठा फायदा होणार आहे। मजबूत पायाभूत सुविधांमुळे स्थानिक विकासाला नवी गती मिळेल आणि गावाच्या सर्वांगीण प्रगतीला अधिक बळ मिळेल, असा विश्वास यावेळी मेघना दीदी साकोरे बोर्डीकर परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी व्यक्त केला।